तापोळ्यात मनसोक्त एन्जॉय करून आम्ही महाबळेश्वरच्या दिशेने निघालो. खरं तर तापोळ्यात अजून एक दिवस राहायचं होतं, पण महाबळेश्वरला आधीच हॉटेल बुकिंग केल्यामुळे निघणं भाग होतं. महाबळेश्वरकडे जाताना लागणारे ते सुंदर वळणावळणाचे रस्ते मन मोहून टाकत होते. दोन्ही बाजूंनी हिरवीगार झाडं आणि मधूनच जाणारा तो शांत रम्य रस्ता. तासभर ड्राईव्ह करून आम्ही शेवटी हॉटेलवर पोचलो. थोडासा थकवा होता, पण त्या सुंदर प्रवासाच्या आठवणींमुळे मन मात्र खूप फ्रेश वाटत होतं. महाबळेश्वरमध्ये हॉटेल JS एक्सेलन्सीमध्ये पोचलो आहे. ते आम्ही रूम बुक केलेलं. स्विमिंग पूल आहे. इथे समोरच वरतून तुम्ही बघू शकता. वरती पण डिलक्स रूम वगैरे आहेत भरपूर सारे. आणि स्विमिंग पूलच्या बाजूलाच घेतले रूम आहे. रूम तसा छोटा आहे पण चांगला आहे. हे टाकशील. हॉटेलवर चेक इन करून बॅग ठेवली आणि मग लगेचच महाबळेश्वर मंदिर आणि तिथला सुंदर निसर्गरम्य पॉईंट्स पाहायला निघालो. पहिलं डेस्टिनेशन होतं महाबळेश्वर मंदिर. मंदिराच्या बाहेर बघा आज किती लाईन आहे. उद्या महाशिवरात्री आहे, पण एक गाड्या बघा किती आहे. दुसऱ्या दिवशी महाशिवरात्री असल्यामुळे मंदिरात गर्दी जरा जास्तच होती आणि मंदिरात शूटिंगला परवानगी नसल्याने आम्ही शांतपणे दर्शन घेऊन बाहेर आलो. यानंतर बाजूलाच असलेल्या दुसऱ्या मंदिराकडे म्हणजेच पंचगंगा मंदिराच्या दर्शनासाठी आम्ही निघालो. आता पंचगंगा मंदिराकडे निघालो. पंचगंगा मंदिराचं दर्शन घेऊ. पंचगंगा हे मंदिर सुमारे 4,500 वर्षापूर्वीचं मानलं जातं आणि हे ठिकाण 5 नद्यांचं उगमस्थान आहे. यात कृष्णा, वेना, कोयना, सावित्री आणि गायत्री या 5 नद्यांचा समावेश होतो. इथे येऊन सर्व भाविक या पवित्र नद्यांचं पाणी अंगावर शिंपडून आशीर्वाद घेतात. जुन्या दगडी बांधकामात उभं असलेलं हे मंदिर अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक वाटतं. पंचगंगा मंदिराचं दर्शन घेऊन बाहेर आलो आणि पावलं आपोआप कृष्णाबाई मंदिराकडे वळाली. हे मंदिर पंचगंगा मंदिराइतकंच प्राचीन असून इथलं खास वैशिष्ट्य म्हणजे इथे पवित्र कृष्णा नदीचा उगम मानला जातो. जुन्या दगडी बांधकामातून उभं असलेलं हे मंदिर अतिशय साधं पण तितकंच आकर्षक आहे. मंदिराच्या परिसरात एक वेगळीच शांतता जाणवते आणि समोरच खोल दरी असल्यामुळे नजरेसमोर उलगडणारा निसर्गरम्य देखावा मनाला भुरळ घालतो. मस्त असा दरीचा परिसर आहे. खूप सुंदर वाटतं. सुंदर अशा 3 प्राचीन मंदिरांचं दर्शन घेऊन आम्ही निघालो महाबळेश्वरमधील निसर्गरम्य सह्याद्रीच्या कुशीत दडलेले पॉईंट्स पाहायला. मोठमोठ्या दऱ्या, दूरवर पसरलेले डोंगर आणि प्रत्येक पॉईंटवरून दिसणारे अप्रतिम दृश्य पाहायला खूप मजा येते. पहिला पॉईंट होता एल्फिस्टन पॉईंट.
एल्फिस्टन पॉईंट हा महाबळेश्वरमधील अतिशय सुंदर आणि प्रसिद्ध व्ह्यू पॉईंट आहे. येथून सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांचे अप्रतिम दृश्य पाहायला मिळते. खोल दरी आणि हिरव्यागार निसर्गाचा मनमोहक नजारा मनाला भुरळ घालतो. स्वच्छ हवामानात प्रतापगड किल्ला देखील स्पष्ट दिसतो. तसेच डोंगराच्या दोन्ही बाजूंचे दृश्य पाहायला मिळणारा हा एक खास पॉईंट आहे. नंतर आम्ही बाजूलाच असणाऱ्या सावित्री पॉईंटकडे वळालो. येथून सावित्री नदीच्या खोऱ्याचे भव्य आणि खोल दरीचे दृश्य पाहायला मिळते. येथील थंडगार वारा आणि शांत वातावरणामुळे काही क्षण तिथे बसून निसर्गाचा आनंद घ्यावासा वाटतो. पावसाळ्यात तर धुक्याने वेढलेले हे ठिकाण आणखीच सुंदर दिसते, तर संध्याकाळी सूर्यास्ताचाही नजारा खास अनुभव देणारा असतो. वाली खूप सुंदर दिसते, सेम दिसते जशी एल्फिस्टनमध्ये आहे तशीच. सावित्री नदी सुटली आहे त्यामुळे ते दिसत नाही. इथून असं जातं म्हणून त्याला सावित्री पॉईंट असं म्हटलं. व्हॅली बघाय जबरदस्त दिसते. बघा काय दिसते, एकदम ग्रीन झोन आहे. एल्फिस्टन, सावित्री आणि आर्थर पॉइंट लाईनीतच आहे. आता आम्ही आर्थर पॉइंटकडे पोहोचलो. तक्षील तक्षीला नुसती खेळणी घ्यायची असतात बघ, कुठे पण गेलं खेळणी. सावित्री पॉईंट नंतर आम्ही महाबळेश्वरमधील सर्वात प्रसिद्ध पॉईंटपैकी एक असलेल्या आर्थर सीट पॉईंटकडे निघालो. आर्थर सीट पॉईंटला क्वीन ऑफ ऑल पॉईंट्स असेही म्हटले जाते. उंच कड्यावर उभं राहून खाली दिसणारी अथांग दरी मन थक्क करून टाकते. थंडगार वारा, ढगांनी भरलेले आकाश आणि सभोवतालचा निसर्ग यामुळे येथे काही क्षण घालवणे हा एक अविस्मरणीय अनुभव ठरतो. आर्थर सीट पॉईंटवर मस्त बसून थंडावा वाटतं, एकदम फील होतं. वरती मस्त की झाड आहे आणि दगडं जी आहेत ना ती पण थंड झालेली आहेत. खूप मस्त वाटतंय. मी आता समोर असा सगळे तिथे सेल्फी काढून बसले. असे हे 3-4 पॉईंट्स पाहून झाल्यावर आम्ही मॅप्रो गार्डनला भेट द्यायला निघालो. तिथे पोहोचताच प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. प्रवेश करताच लाल चुटूक स्ट्रॉबेरीच्या बाउलने सगळ्यांचं स्वागत झालं. भूक तर लागलीच होती. मग स्ट्रॉबेरी खात खात आम्ही तिथले पिझ्झा, सँडविच आणि खूपच प्रसिद्ध अशी फ्रेश स्ट्रॉबेरी विथ व्हिप क्रीम आणि आईस्क्रीम ऑर्डर केली. सगळं खूपच चविष्ट आणि फ्रेश होतं. या सगळ्यांचं बिल साधारण 1700च्या आसपास झालं. मित्रांनो, सँडविचची साईज बघा, एवढा मोठा लोडेड सँडविच. हे पाणी 4 पीस सँडविच 378 रुपीजला आहे. त्याच्यावर लोडेड बघा किती. मित्रांनो, आता पिझ्झा ट्राय करतो. पिझ्झा आहे डिप केला सॉसमध्ये. ठीक आहे, एवढं मला जास्त आहेत केलेले.
कॉस्टली आहे माझ्या मते. नाही, ठीक आहे, वर तसं मला वाटलं नाही. मित्रांनो, आता या आयटमची बारी. आईस्क्रीम पण आहे, क्रीम पण आहे. हा आयटम बेस्ट आहे, बेस्ट. इथे आलं तर पिझ्झा सँडविचच्या मागे लागू नका, तर हा आयटम घ्या आणि बाहेर खावा. एक नंबर आहे. पिझ्झा सँडविच चांगला होता, पण पिझ्झा आम्ही पॅक केला आहे अर्धा. पिझ्झा बिलकुल घेऊ नका. पेटपूजा झाल्यावर आम्ही मॅप्रो गार्डनमधील मॅप्रो मॉलमध्ये शॉपिंगसाठी गेलो. तिथे विविध प्रकारचे फ्लेवर्स असलेले सिरप्स, स्वादिष्ट चॉकलेट्स आणि इतर आकर्षक उत्पादने पाहून खरेदीचा मोह आवरला नाही. शेवटी काही खास सिरप्स आणि चॉकलेट्स खरेदी करून हा अनुभव अजूनच गोड केला. फुल शॉपिंग झालेली आहे आपली मॅप्रोमधून. आता इथे काहीतरी शो चालू आहे, मलखांब चालू आहे, मलखांब. दिवसभर फिरून फायनली पोचलो आहे. पाठीमागे पूल आहे, आमचा रूम आहे. रात्री महाबळेश्वर मार्केटमध्ये फिरण्याची मजा काही वेगळीच असते. थंडगार हवेत उजालेला मार्केट परिसर पाहून खूपच आकर्षक वाटतं. इथे रांगेत तुम्हाला चिक्कीची दुकाने, लाकडी शोपीसचे स्टॉल आणि खाण्यापिण्यासाठी विविध फास्ट फूड स्टॉल पाहायला मिळतात. गर्दी, चविष्ट खाणं आणि खरेदीचा आनंद यामुळे हा अनुभव अजूनच खास बनतो. मित्रांनो, मी इंटरेस्टिंग गोष्ट घेतली आहे. बॅचकी ट्रेकिंगच्या टायमाला माकडांना पळवायला जाम कामाला येते. 100 रुपीजला भेटले मला. लाकडी बॅचकी आहे. मित्रांनो, आता घरी निघालोय. बाळ पण बसलं इकडे. सगळी गाडी एकदम मेस झाली, सगळे इकडे तिकडे पडले. घरी जाऊनच साफ करेल. आणि खूप चांगली झाली महाबळेश्वर ट्रिप. अँड खूप मजा आली. आम्ही खूप सारी शॉपिंग केली. हवामान रात्रीचं सकाळचं थंड होतं, दुपारी गरमी होती. अँड तापोळामध्ये जास्त मजा आली महाबळेश्वरपेक्षा. तर मी नेक्स्ट टाइम येईल की तापोळामध्येच राहील, कारण मार्केटमध्ये राहून काय फायदा नाही. हॉटेल ठीक होतं, असं काही हे नाही, पण रोड खूप कंजेस्टेड असतात मार्केटमध्ये. तर तुम्ही हॉटेल घेतलं तर दुसऱ्या वर्षीचं हॉटेल आम्ही मार्केटमध्ये घेतलेलं. विचार केला थोडं मार्केट एक्सप्लोर. मार्केटमध्ये काय एवढं काही खास काय आहे नाही. तर तापोळामध्ये राहा, एन्जॉय करा. तापोळामध्ये खूप रिलॅक्स वाटतं. आणि कायाकिंग, बोटिंग हे तर आहे. आणि आम्हाला तापोळामध्ये दत्त मंदिर करता आलं नाही. नेक्स्ट टाइम मी जरूर प्रयत्न करेन ते कॅप्चर करायचं. तर मित्रांनो, महाबळेश्वरचा हा प्रवास खरंच अविस्मरणीय ठरला. महाबळेश्वरच्या निसर्गरम्य सौंदर्याने, धुक्याने वेढलेल्या डोंगर रांगा, शांत तलाव, ऐतिहासिक मंदिरे आणि प्रसिद्ध पॉईंट्स यांनी मन पूर्णपणे प्रसन्न केले.